जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत लवकरच पदभरती प्रसिद्ध होणार आहे आणि त्यासाठी हालचाली ज्या आहेत त्या खूप फास्टरित्या पार पडताना दिसत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, 15 मे रोजी एक अशाच पद्धतीचा आकृतिबंध तयार करण्याविषयी किंवा आकृतिबंध निर्माण झालेला आहे त्याविषयी एक PDF प्रसिद्ध झालेली होती। जे काही नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील त्यांच्यामध्ये पदभरतीसाठीचा आकृतिबंध जो आहे तो तयार करून त्याविषयी माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, त्याविषयी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो जर व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथं जाऊन तुम्ही पाहून घेऊ शकता, आकृतिबंधाविषयी माहिती घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे काही पदं आहेत, कोणते कोणते पदं या पदभरतीमध्ये प्रसिद्ध होणार आहेत, त्यामध्ये कोणते कोणते पदं असतील त्याच्याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत आणि त्या पदांविषयी सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठीची जी माहिती आहे ती या PDF द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, खूप वेगानं काम चालू आहे आणि हा वेग कशामुळं वेगानं काम चालू आहे मी तुम्हाला म्हणत आहे। बघा, लवकरच जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे। हे सुद्धा कशासाठी म्हणत आहे, या जी PDF आहे या PDF मध्ये आपण एकूण किती पदं आहेत, कोणते पदं भरले जाणार आहेत या सगळ्यांविषयी माहिती पाहणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची माहिती देणार आहे, ती म्हणजे या पॅराग्राफमध्ये आहे। बघा, आपणास कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 9/9/2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार उपरोक्त तक्त्यात नमूद सर्व वर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करताना नामनिर्देशन, पदोन्नती, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव याबाबत तरतुदी मराठी मसुदा, सकल मराठी व इंग्रजी मसुदा टाइम्स न्यू रोममध्ये तयार करून कार्यालयास तात्काळ सादर करावे। त्याचबरोबर सदर संवर्गाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या यासुद्धा मराठी मसुदा, सकल मराठी, इंग्रजी मसुदा टाइम्स न्यू रोममध्ये तयार करून 7 दिवसाच्या आत म्हणजेच 26/5/2025 पर्यंत कार्यालयात सादर करावे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे। वरील एकूण बघा जवळपास 94 वेगवेगळे पदं जे आहेत त्या पदांसाठी या पदामध्ये गट क चे तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे आणि त्या पदं जे आहेत त्या पदांचा सेवा प्रवेश नमूद करायचा आहे। त्या सेवा प्रवेश नमूद करत असताना त्याचं नामनिर्देश, पदोन्नती, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव या 4 बाबींवर विशेष लक्ष द्यायचं आहे। त्याचबरोबर बघा, त्याच्यामध्ये जे काही पदं आहेत त्या पदासाठी काम करणाऱ्या किंवा फॉर्म भरणाऱ्यांचे सिलेक्शन ज्यांचं होणार आहे त्यांच्यासाठी त्यांचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असतील यासुद्धा त्या सेवा प्रवेश नियमामध्ये त्यांना ॲड करायचं आहे असे निर्देश दिलेले आहेत। यामध्ये अजून एक तुम्हाला खूपच महत्त्वाची माहिती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 26 मे पर्यंत हे सेवा प्रवेश नियम जे आहेत ते तयार करून कार्यालयाला द्यायचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। याचा अर्थ सरळ आहे, तुम्हाला खूप मोटिवेटिंग किंवा एक अभ्यासासाठी मार्ग दाखवणारा आहे। 19 तारखेला ही PDF प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि त्या समित्यांना फक्त 7 दिवसाचा वेळ दिलेला आहे त्या पदांसाठी सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही जी जाहिरात येत असते ती जाहिरात येण्याच्या आधी त्याच्यासाठी पदनिर्मिती केली जात असते। पदनिर्मितीनंतर सेवा प्रवेश नियम काढला जात असतो आणि सेवा प्रवेश नियम काढल्याच्या नंतर सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार बिंदू नामावली
पदभरती जी आहे ती पदभरतीचा आराखडा आखत असते आणि त्यानंतर लगेचच पदभरती जी आहे ती पदभरती येत असते. विद्यार्थी मित्रांनो बघा, पदनिर्मिती, त्याच्यानंतर आकृतीबंध. आता सेवा प्रवेश नियम जे आहेत हे आकृतीबंध तो ऑलरेडी उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा उपकेंद्र असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील यांच्यासाठी तयार करण्यासाठी PDF 15 तारखेलाच प्रसिद्ध झाली आणि 19 तारखेच्या या पेपरमध्ये आता बघा आपल्याला सेवा प्रवेश नियम जे आहेत ते तयार करण्यासाठी दिलेले आहेत. आणि याच्यानंतर एक जे काही पाठीमागं विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1208 पदांसाठी जे 50% बांधकाम पूर्ण झालेले नवीन उपजिल्हा रुग्णालय असतील, स्त्री रुग्णालय असतील, ट्रोमा सेंटर असतील यांच्यासाठी सुद्धा 1208 पदं भरून घेण्यासाठी एक पदनिर्मिती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये जवळपास नियर बाय 500च्या जवळ जे पदं आहेत हे नियमित पद होते विद्यार्थी मित्रांनो. तर आता ते नियमित पदं असतील किंवा आता कालपर्वा उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जवळपास 200+ पदांसाठीची जो आकृतीबंध आहे तो आकृतीबंध आणि 2023 नंतर 2023मध्ये जी पदभरती झाली त्या पदभरतीमध्ये जे काही रिक्त पदं आहेत किंवा त्या पदभरतीनंतर 2024-25 मध्ये जे काही पदं रिक्त झालेले आहेत, पदोन्नतीनं रिक्त झालेले आहेत असे पदं किंवा ज्यांची जागा रिटायरमेंटनी किंवा काही अन्य कारणामुळे ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत, नवीन कॉलेजेस किंवा नवीन हॉस्पिटल जे तयार झालेले आहेत त्यांच्यासाठी जे काही जागा निर्माण झालेल्या आहेत या सगळ्यांविषयी या सगळ्यांच्या एकत्रितपणे एकच जी जाहिरात आहे ही जाहिरात येईल. आता बघा ह्या सेवा प्रवेश नियमानंतर आकृतीबंध आणि नंतर बिंदू नामावलीनुसार जी आहे ती डायरेक्ट पदभरती जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये सुरुवातीला किंवा शेवटपर्यंत 100% DHSची पदभरती जी आहे ती प्रसिद्ध होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं तुम्ही अभ्यास जो आहे तो अभ्यास सतत कंटिन्यू ठेवायचा आहे. आता अभ्यास करायचा म्हणजे तुम्ही जे क्वालिफाईड आहात, तुमचं जे क्वालिफिकेशन झालेलं आहे त्याच्याविषयी पदं निघतील का नाही, कोणते कोणते पदं असतील, या सार्वजनिक आरोग्य विभागाची जी पदभरती येईल यामध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. तर बघा कोणते कोणते पदं या गट क संवर्गातील कोणत्या पदांसाठी सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी समित्या गठीत केलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. बघा आता कोणती समिती गठीत केलेली आहे याचं एक तुम्हाला छान साधंसं उदाहरण द्यायचं म्हणजे जे पद आहेत त्या पदांच्या रिलेटेड जे अधिकारी आहेत त्याच अधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिलेली आहे त्या पदांचा हे सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी. त्यामुळं लवकरात लवकर ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते त्यांनी करणार आहेत. त्याच पदाशी रिलेटेड ते अधिकारी असल्यामुळं त्यांना सेवा प्रवेश नियम जो आहे तयार करायचा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये थोडेसे बदल करायचे आहेत. 10-15 वर्ष झालं जुने सेवा प्रवेश नियम आहेत. आता त्या सेवा प्रवेश नियममध्ये काही अपडेट आहे का किंवा तुम्हाला काही एक्सपिरियन्स तिथं ठेवायचा आहे का किंवा त्यामध्ये काही बदल करायचा आहे का, शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल करायचा आहे का किंवा तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, कर्तव्य काय आहेत, या सगळ्या गोष्टी ॲड करून तो जे काही जुने सेवा प्रवेश नियम आहेत ते फक्त अपडेट करायचे आहेत. त्यामध्ये कोणती समिती स्थापन केलेली आहे, समितीमध्ये कोणते सदस्य आहेत या गोष्टीकडं आपण तेवढं फोकस करणार नाही. मी ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तुम्ही सविस्तर तिथं पाहून घेऊ शकता. पण ते सध्या तरी आपल्या काहीच उपयोगाचं नाही. त्या समित्यांना ते काम दिलेलं आहे, त्या समित्या आपली जबाबदारी योग्यरित्या पार पडतील आणि 26-5 तारखेपर्यंत देण्याचे निर्देश जरी दिलेले असले तरी मे महिन्याच्या अखेरपर्यंत तरी हे सगळे सेवा प्रवेश नियम जे आहेत ते तयार होतील. आता आपण महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कोणत्या पदांचा सेवा प्रवेश नियम जो आहे तो तयार करायचा आहे किंवा अपडेट करायचे निर्देश दिलेले आहेत ते सगळे पदं पाहणार आहोत आपण. असे एकूण 94 पदं आहेत. हे 94 पदांसाठी सेवा प्रवेश नियम जे आहेत ते त्याच्यामध्ये बदल किंवा अपडेट करून किंवा नवीन तयार करून आपल्यासमोर येणार आहेत आणि त्या 14ही वेगवेगळे जे 94 संवर्गातील 94 जे वेगवेगळे पदं आहेत त्या विविध पदांवर पदभरती जी आहे ती धडकणार आहे. त्यामुळं कोणते
पदं आहेत, कोणत्या कोणत्या पदांचा समावेश आहे ती लिस्ट मी तुम्हाला यामध्ये वाचून दाखवणार आहे. तुमचं क्वालिफिकेशन बघा, आपण त्या पदाला कोणतं क्वालिफिकेशन लागेल हे सुद्धा सोबतच बघण्याचा प्रयत्न करू. मला जेवढ्या पदांसाठी काय क्वालिफिकेशन लागतं याविषयी माहिती आहे त्याची मी सोबतच देईल आणि उर्वरित जे पदं आहेत त्यांचा एक आपण वेगळा व्हिडिओ घेऊ, त्या पदांसाठी कोणतं क्वालिफिकेशन लागतं यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आता शैक्षणिक अर्हतेचा सुद्धा सेवा प्रवेश नियम जो आहे तो या नियमामध्ये बदल करून त्यांनी जो सेवा प्रवेश नियम येईल त्यामध्येच आपल्याला शैक्षणिक अर्हता काय असणार आहे याविषयी किंवा अनुभव लागणार आहे का नाही याविषयी प्रॉपर माहिती जी आहे ते हे सेवा प्रवेश नियम आल्याच्या नंतरच कळतील. त्यामुळं आपण ते नवीन सेवा प्रवेश नियम आले की त्यावर सविस्तर व्हिडिओ घेऊन कोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहू. तर चला, कोणत्या कोणत्या पदांचा सेवा प्रवेश नियम जो तयार करायसाठी सांगितलेला आहे आणि कोणत्या पदांसाठी पदभरती येणार आहे किंवा येऊ शकते याविषयी माहिती पाहू. पहिलं पद असणार आहे व्यवसाय रोग उपचार तज्ज्ञ, भौतिक उपचार तज्ज्ञ, त्यानंतर मनोवृत्ती सामाजिक कार्यकर्ता. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांचं पद असणार आहे समुपदेष्टा. यातला बघा तुमचं काउन्सलर असे म्हणतात. MSW किंवा BSW झाले असेल तर जुन्या सेवा प्रवेश नियमानुसार तुम्ही अप्लाय करू शकत होतात. या सेवा प्रवेश नियमामध्ये काही अपडेट येईल का त्यानुसार आपण त्याचं क्वालिफिकेशन पाहणार आहोत. पुढील पद आहे रासायनिक सहाय्यक म्हणजे केमिस्ट असिस्टंट. वरिष्ठ रासायनिक सहाय्यक म्हणजे तुमचं सिनियर केमिकल असिस्टंट असणार आहे. अणुजीव सहाय्यक मायक्रोबायोलॉजी टेक्निशियन असिस्टंट. वरिष्ठ अणुजीव सहाय्यक सिनियर मायक्रोबायोलॉजिस्ट असिस्टंट. पोशाखगार वरिष्ठ पोशाखगार. प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट. वरिष्ठ प्रयोगशाळा असिस्टंट म्हणजे सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट. कनिष्ठ अभियंता. तांत्रिक पर्यवेक्षक तंत्रज्ञ EMR जे EHEMR जे आहे त्याच्यासाठी टेक्निशियन. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हे जे आहे ते या पदांचा सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्यांचे सेवा प्रवेश नियम येतील. म्हणजेच ज्या पदांचा सेवा प्रवेश नियम आलेला आहे हे सगळे पद जे आहेत ते सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे भरून घेतले जात असतात आणि म्हणूनच त्यासाठी सेवा प्रवेश नियम जे आहे ते तयार करण्यासाठी सांगितले गेलेले आहेत. पुढील पद आहे सेवा अभियंता. प्रमुख कारागीर असणार आहे. कार्यपर्यवेक्षक असतील. कार्यनिर्देशक असतील. अतिकुशल कारागीर असतील. उच्च कुशल कारागीर. वाहन चालक निर्देशकचं सुद्धा पद येणार आहे. वरिष्ठ तांत्रिकी सहाय्यक असेल. कुशल कारागीर यांत्रिक बघा वाहन चालकनी यांत्रिक. वीजतंत्री. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक. वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक. अवैद्यकीय सहाय्यक. अवैद्यकीय पर्यवेक्षक यांचं सुद्धा पद असणार आहे. सांख्यिकी सहाय्यक सांख्यिकी अन्वेषक हे पद आहेत. हे नॉन टेक्निकलचे पद झाले. आता विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकलचे जे पद आहेत त्या टेक्निकल पदांचा बघा. टेक्निकल पदांमध्ये ECG टेक्निशियन आहे तुमचं. EEG टेक्निशियन आहे. EEG म्हणजे ब्रेनच्या जे ब्रेनसाठी EEG केले जाते त्याच्या रिलेटेड काहीतरी पद आहे हे. रक्तपेढी टेक्निशियन म्हणजे तुमचं ब्लड बँक टेक्निशियन. क्षकिरण एक्सरे टेक्निशियन एक्सरे सहाय्यक. किरणोपचार तंत्रज्ञ. डायलिसिस टेक्निशियन. त्याच्यानंतर बघा वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ. रक्तपेढी सहाय्यक ब्लड बँक असिस्टंट. न्यूक्लिअर मेडी तंत्रज्ञ. कॅथलॅब टेक्निशियन असेल. भौतिक उपचार असतील. पेशी तज्ज्ञ. हे जे पद आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कनिष्ठ जीव अभियंता. ऑस्ट्रोपियम कम हिस्टोपॅथॉलॉजी टेक्निशियन असतील. द्रव निवेशक टेक्निशियन हे जे पदं आहेत हे टेक्निकलचे पदं आहेत. या टेक्निकलचा सिलेबस यांना असतो, बाकी सगळ्यांनाच असतो, पण हे टेक्निकलचे जे पदं आहेत फील्डच्या रिलेटेड हॉस्पिटलमधले ते टेक्निकल पदं असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल बघा. नॉन टेक्निकलमध्ये वीजतंत्री असते. दंतयांत्रिकी. नळ कारागीर. दूरध्वनी चालक असेल. लेदर वर्कर. कथीलकार. शेतकी पर्यवेक्षक. प्रक्षेपक आणि लिपिक. शस्त्रक्रिया सहाय्यक. शिंपी. सुतार
हे जे पदं आहेत हे नॉन टेक्निकलचे पदं आहेत. बघा, दंत आरोग्य आणि दंत आरोग्यचं सुद्धा पद यामध्ये भरून घेतले. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे जे पदं आहेत या पदांच्या रिलेटेड जे अधिकारी आहेत त्यांनाच सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे जे आहेत ते कारभार दिलेला आहे. दंत आरोग्य तज्ज्ञ जे आहेत आणि दंत आरोग्यक जे आहेत याच्यामध्ये बघा BDS झालं क्वालिफिकेशन वगैरे असलं तर अप्लाय करता येतं याच्यासाठी. आणि याचा जो कारभार आहे हा म्हणजे सेवा प्रवेश नियम तयार करण्याची जबाबदारी दंततंत्र जिल्हा चिकित्सक जे पुणे आहेत यांना सोपवली गेलेली आहे. म्हणजे त्यांना याविषयी पुरेपूर माहिती ऑलरेडी असणार आहे आणि या जी काही प्रोसेस आहे या प्रोसेसला वेग यावा, लवकरात लवकर सेवा प्रवेश नियम तयार करण्यात यावेत, अपडेट करण्यात यावेत. त्यामुळं त्या फील्डच्या त्या अधिकाऱ्यांना ते माहिती दिली गेलेली आहे किंवा जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळं हे काम अतिशय सोयीस्कर आणि सोप्या रीतीनं होणार आहे. फार्मासिस्टचं सुद्धा पद आहे यामध्ये बघा. औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक, लॅब असिस्टंट असतील, शस्त्रक्रियागृह सहाय्यक असतील, OT रूम वॉर्डन किंवा रूम टेक्निशियन असतील, कनिष्ठ अवेक्षक असतील, वस्त्रपाल, गृहपाल आणि वॉर्डन, गृहपाल व वस्त्रपाल, भांडारणी वस्त्रपाल, अभिलेखापाल S6 आणि S8 पे स्केल असणारे, अवैद्यकीय अभिलेखापाल, ग्रंथपाल हे जे नॉन टेक्निकलचे पद आहेत या पदांचा सुद्धा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ही यादी वाचून दाखवत आहे म्हणजे याच पदांचा सेवा प्रवेश नियम तयार करण्यात येणार आहे आणि या सगळ्या पदांचा जो समावेश आहे तो सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये होतो. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्राचं जे काही DHS विभाग आहे या DHS विभागांतर्गत या सगळ्या पदांवर पदभरती होत असते. तुमचं क्वालिफिकेशन जर या पदांच्या रिलेटेड झालेलं असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे. जून महिन्यामध्ये 100% पदभरती येऊ शकते 100% आणि याचे खूप चान्सेस जे आहे ते जास्त चान्सेस आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, जूनमध्ये जर आली तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये याचे पेपरसुद्धा होऊ शकतात आणि 2025 अखेरीस तुमच्या हातात जॉईनिंग लेटरसुद्धा असू शकतं. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीच्या आहारी न जाता अभ्यास करायचा आहे. आपल्या आजूबाजूला कोण काय म्हणतंय काही सांगता येत नाही. जर तुम्हाला कोणी निगेटिव्ह बोलत असेल, तुमच्याविषयी जर काही वेगळ्या कॉमेंट्स करत असेल तर निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणायचं. आणि जर आपली कोणी निंदा करत असेल तर आपण त्याच्यातून मोटिवेट व्हायचं आणि अभ्यासावर अधिक स्वतःवर आणि आपल्या गोलवर अभ्यासावर फोकस करायचं आणि पुढे निघायचं. हे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये एक फिक्स करून ठेवा. फक्त अभ्यासावर लक्ष ठेवा. पुढील 4-6 महिने जर तुम्ही स्ट्रगल केलं तर तुमचं पूर्ण आयुष्य जे आहे ते आनंदात जाणार आहे. पुढील पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. LSO पद आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया आणि लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल परिमंडळ आणि मलेरिया असे या 2 पदं आहेत. फरक काहीच नसतो, पे स्केल सेम असतं. फक्त प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया जे आहेत यांच्या पुणे विभागातर्फे जाहिराती निघत असतात. ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याची पोस्टिंग दिल्या जात असते. विद्यार्थी मित्रांनो, मलेरिया हा जो विभाग आहे यांच्यातर्फे तुमचं PHC जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे तिथं पोस्टिंग मिळत असतात. आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी परिमंडळ जे आहे याच्यामध्ये मात्र तुम्हाला वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जे परिमंडळ आहेत त्या परिमंडळासाठी वेगवेगळा फॉर्म भरावा लागतो आणि त्या थ्रू तुम्हाला त्या परिमंडळातील जे काही जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय आहेत तिथं तुम्हाला पोस्टिंग मिळत असते. पुढचं पद आहे आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, बहुउद्देशीय कर्मचारी MPW, मल्टीपर्पज वर्कर, स्वच्छता निरीक्षकमध्ये बघा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा तुमचा कोर्स झालेला असेल तर खूप चांगलं पद आहे. कलाकारनी छायाचित्रकार, लिपिक, टंकलेखक, वरिष्ठ टंकलेखक, सहाय्यक अधीक्षक, वाहन चालक, लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि उच्चश्रेणी लघुलेखक आणि सगळ्यात शेवटचं पद आहे नेत्रचिकित्सक अधिकारी. बघा वेगवेगळ्या 94 जे पद आहेत हे पदांचा सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. ते 94 ही कोणते पद आहेत हे पदसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. लवकरात लवकर जाहिरातसुद्धा येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचं काय येणार आहे ते कारणसुद्धा सांगितलेलं आहे.
15 मे म्हणजेच ही सेवा प्रवेश नियमाच्या सूचना देण्याच्या आधी 4च दिवस अगोदर हे एक आकृतिबंध प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्या लगेचच 4 दिवसामध्ये सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठीच्या समित्या गठीत झालेल्या आहेत आणि समित्या गठीत झालेल्या पुढील 7 दिवसाच्या मध्येच विद्यार्थी मित्रांनो, पुढील 7च दिवसामध्ये त्या सेवा प्रवेश नियम जे आहे त्या तयार करून कार्यालयाला हँडओव्हर करण्यासाठी डेट दिलेली आहे आणि 26 तारखेपर्यंत सेवा प्रवेश नियम तयार होतील, त्याच्यामध्ये बदल होईल. आणि बघा पुढील अपडेट जे आहे किंवा त्याच्यासाठी सेवा प्रवेश नियम काय आहेत, त्या सेवा प्रवेश नियमामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मिळणार आहेत की नामनिर्देशन, पदोन्नती, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव या 4 गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे हे तुम्हाला त्या सेवा प्रवेश नियममध्ये कळेल. जशा पद्धतीनं सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध होतील, सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्या कोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन लागेल, काय शैक्षणिक अर्हता लागेल याविषयी सुद्धा आपण पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ घेऊन येऊ. ऑफिशियली माहिती जेव्हा प्रसिद्ध होईल, आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत 2023मध्ये जे काही क्वालिफिकेशन होतं त्या क्वालिफिकेशनवर आत्तासुद्धा सेम राहील. फक्त तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का किंवा एक्स्ट्रा काही कोर्स मागितलेला आहे का, अपडेट असतील ते अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर ऑफिशियली जसे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध होतील तशी त्याची माहिती, त्याची शैक्षणिक अर्हता, सेवा प्रवेश नियम त्याच्यामध्ये काय बदल आहे त्या सगळ्याविषयी मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तररित्या एक व्हिडिओ घेऊन येईल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन पदभरतीविषयी पूर्ण डिटेल्समध्ये, सेवा प्रवेश नियमाविषयी, आरोग्य विभागातर्फे कोणते कोणते पदं भरून घेतले जातात त्या पदांविषयी, ते कोणते पद आहे त्याची यादी, या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. आशा करतो तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. तरीही अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.